सांगितल्याप्रमाणे दिनांक 7 तारखेला 5/3/2026 रोजी पोलीस नियंत्रण कक्ष येथे एका अनोळखी इस्माने अनोळखी नंबरवरून कॉल केला. तर सांगितले की नांदेड बस स्टँडच्या ह्याच्यात एक चिठ्ठी ठेवलेली आहे आणि त्यावरून नांदेडच्या काही मस्जिदमध्ये बॉयकॉट होण्याची शक्यता आहे असं नमकी वजा पत्र द्यायला सांगितलं. त्यावरून सगळ्याची माहिती नियंत्रण कक्षातून आमच्या पोलीस निरीक्षक साहेब कर्मचाऱ्यांना मिळाली. त्या अनुषंगाने माहितीची एकदम गांभीर्याने दखल घेत माहिती वरिष्ठांना तसेच दहशतवाद यात कुठला प्रयत्न आहे का सतर्कता बाळगण्यासाठी दहशतवादी पथक यांना सुद्धा कळून या नंबरची माहिती पैसा कोण आहे याची माहिती घेण्यासाठी 2 स्थानिक पथक नेमले. त्या पथकाने त्या इसम अंबाजोगाईत असलेले मोजून असल्यामुळे तिथे पथक पाठवलं. त्या पथकाने तिथे जाऊन खातरजमा करून शेख सलीम शेख चांदपाशा नावाचा इसम ताब्यात घेतला. असं ते इसम मनोरुग्ण असल्याचे निष्पन्न होत आहे. तरी मनोरुग्ण आहे किंवा नाही खातरजमा आणखी होणारच आहे. तरी त्याच्यात केलेले कृत्य हे काही दहशत पसरवण्यासाठी जे कृत्य आहे त्याच्यामुळे वज्राव पोलीस स्टेशन 100/2026 हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर इसमास ताब्यात घेऊन त्याला अटकेची कारवाई चालू आहे. आणि यातून वरिष्ठांनी मार्गदर्शन मार्गदर्शन यात परत आणखी गांभीर्याने मनोरुग्ण असला तरी अधिक तपास करण्याची वज्राव पोलीस स्टेशन आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनासाठी होणार आहे. सदर व्यक्तीविरुद्ध बाहेरील संभाजीनगर येथे अशा प्रकारचं कृत्य केल्याची माहिती आहे. त्याची गुन्ह्याची खातरजमा आणखी झाली आहे पण अशी माहिती आहे त्याने यापूर्वी असे प्रकार केलेले आहेत. सध्या अटकेची प्रोसेस त्याची चालू आहे.